ऐका ना दादा, ही गाडी तुमची आहे का? हो माझे. दादा मी इथंच राहिलाय. मला जर तुमची 10 मिनिटासाठी गाडी देता का प्लीज? कारण मला अर्जंट हॉस्पिटलमध्ये जायचं, गोळ्या द्यायच्यात पेशंटला. मी जर गाडी नाही घेऊन गेलो तर त्यांचा गोळ्यांचा टाइम चुकलाव. प्लीज जावा ना घेऊन, चार्जिंग वरची गाडी आहे. 8888 पासवर्ड आहे. अरे सौरव, तू येडा आहे का? अशी कुणाला पण गाडी कशी देतो? ते तुला ओळखत पण नाही, तू त्याला ओळखत पण नाही. उद्या जर तो गाडी घेऊन गायब झाला तर काय करणार? भाऊ, तो बोलण्यावरनं तर चांगला माणूस दिसत होता आणि त्याचा प्रॉब्लेम हॉस्पिटलचा होता म्हणून दिले. भाऊ, हे असं दिसण्यावर काय नसतं. ए सौरव, इकडे ये, चल. हा भाऊ, आलो. तुला 6 महिने झाले मी पैसे देऊन, तू अजून 1 रुपया पण दिलेला नाहीये. तुला 20,000 रुपये देऊन मी चूक केली का? उद्यापासून ते दुकान मोकळं कर, मी उद्या दुकान चालू करतो इथं. भाऊ, धंदा कमी आहे, 1 आठवड्याची मुदत द्या, मी पैसे देतो. पोटावर नका ना पाय देऊ भाऊ. तुला 6 महिने झाले मी पैसे देऊन 20,000 रुपये, तू व्याज बी दिली नाही, काय नाही. मला आजच्याच पैसे पाहिजे. मला काय सांगू नको, देतो ना देतो ना, मला काय सांगू नको. आज पैसे दे, आता उद्या दुकान बंद करते. पोटबीट मी बघणार नाही. पैसे पाहिजे मला, पाहिजेच. दादा दादा काय झालं? पैसे घेतलेत त्याने माझे 25,000, तू देणार आहे का? हे 25, हा, हे वरती 5 एक्स्ट्रा. निघायचं. हा ठीक आहे, चल, लय नको बोलू. भाऊ, एवढे पैसे दिले आणि ते पण ओळख नसताना आता 30,000 मी कसे देऊ तुम्हाला? गरज नाही पैसे परत द्यायची. जशी माझी न तुझी ओळख नसताना तू मला एका शब्दावर गाडी दिलतीस ना, तसं मी तुझ्यासाठी पैसे दिले. ठीक आहे? कारण इथं पैशाला किंमत नाही तर माणुसकीला किंमत आहे. आणि हे धर, राहू दे, काय गरज लागली तर. भाऊ, तुम्ही लय मोठे उपकार केलेत माझ्यावरती आणि हे पैसे नको मला. मी वाटलंच तर तेच पैसे हळूहळू तुम्हाला देईल. राहू दे, तुला लागते. चल, मी येतो. तर मित्रांनो, ह्याच्यातून आपण एवढं शिकलं पाहिजे, प्रत्येक माणसाने प्रत्येकाची आडीनडीच्या वेळी मदत केली पाहिजे, तरच हे माणुसकीचं नातं टिकून राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.